बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॉकड्रिल आणि रूट मार्च. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक व निकाल अनुषंगाने कोणतीही अनुसूचित घटना घडू नये याच अनुषंगाने आज बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा विभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मॉब डिसेंबर आणि रूट मार्च करण्यात आला. नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीन तालीम घेण्यात आली आहे. यामध्ये दंगा काबू पथकसह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीन तालीम घेण्यात आली आहे. यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला. आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले आहे. आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉब डिस्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 21 डिसेंबर 2025 नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल यांना सहकार्य करावं. कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी. कोणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे. या दंगा काबू योजनेमध्ये 7 अधिकारी आहेत, त्याचबरोबर 62 पोलीस अंमलदार, 122 होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे RCP पथक आहे, रॉयट कंट्रोल प्लाटून, ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे. याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत.